मेड आली नाही आहे, तर आम्ही असं ठरवलं आहे की आम्ही आता धपाटे आणि भेंडीची भाजी बनवूयात. आणि माझ्यासोबत आहेत वरद आणि मयूर. हाय गाईज. हेलो दोस्तों. तर मयूर भेंडी कापतो आहे आणि वरद कोथिंबीर निवडतो आहे. अँड द मोस्ट डिफिकल्ट टास्क माझा आहे, जे की मला पीठ मळायचं आहे. तर चला बनवूयात. नमस्कार मित्रांनो, मी आलेलो आहो पुण्यामध्ये आणि फ्लॅटवर आमच्या आज जेवण बनवायला आमची मेड आली नाही. तर आम्ही प्लॅन केला की सगळं जेवण आम्ही स्वतः बनवायचं आज. तर मेन्यूमध्ये आज बनवायचा विचार आहे भेंडी सुकी आणि सोबत राहणार आपले थालीपीठ. त्यात कोथिंबीरचं थालीपीठ बनवतोय आम्ही. तर मी सध्या भेंडी बनवणार आहे आणि माझ्यासोबत आहे वरद आणि चैतन्य ॲज की कॅमेरामॅन. आणि तो बनवणार आहे थालीपीठ. वरद आम्हाला ॲज अ हेल्पिंग हँड म्हणून काम करतो आहे. यामध्ये आम्ही थोडीशी मिरची आणि जिरे वाटून घेतलेले आहेत, ते आपण यामध्ये मिक्स करूया. तुम्ही निवडतो आहे अजून. मयूरचा ऑलमोस्ट भेंडी कापून झाला आहे, आता तो कांदे कापतो आहे. तर मित्रांनो, मी आता कांदा कापतोय. माझी भेंडी कापून झालेली आहे. कांदा कापल्यानंतर मिरची वगैरे कट करून मी भेंडी तयार करायला सुरू करेल. आता कांदा एवढं तिखट आहे तर डोळ्याला पाणी येते, तुम्ही बघू शकता. तर थोडी मेहनत आज घ्यावं लागणार आहे आपल्याला. कामवाल्या ताई आज आल्या नाही जेवण बनवायला. आणि आम्हाला बाहेरचं खायचं नाही आहे. हो, आणि बाहेरचं मी तर खात नाही, सगळं बंद आहे हॉस्पिटलनंतर. त्यामुळे घरचंच आपण स्वतः तयार करू आणि मस्त खाऊ. तर तुम्ही बघत राहा पुढे. आम्ही तुम्हाला भेंडी थालीपीठ बनवताना पण दाखवेल. तुम्ही एन्जॉय करा. वरद करतोय, कोथिंबीर निवडतोय, कोथिंबीर निवडून झालेली आहे. तिखट कांदा करू. ओके. बापरे बाप. आणि आता आपण मयूर काय करतोय ते बघू. मयूर किचनमध्ये काहीतरी आवाज येतोय भांड्यांचा. काय करतोय मयूर? नमस्कार मित्रांनो, मी बनवतोय भेंडीची भाजी. त्यासाठी मी घेतले शेंगदाणे भाजून. आता मी देणार जिरे मोहरीची आणि मिरचीची फोडणी तेलामध्ये आणि त्यानंतर कांदा परतून घेऊन भेंडी टाकून मी पूर्ण भाजी बनवणार. तुम्हाला दाखवतो मी तसं कसं बनवणार आहे. तर आता माझे शेंगदाणे भाजून झाले, तुम्ही बघू शकता. तुम्ही तेल घेतोय. आपण 2 पळ्या तेल घेऊ, म्हणजे आपला कांदा चांगला फ्राय होईल. तेल गरम झालं की मी पहिले जिरा मोहरीची फोडणी देऊन घेतो. तू तेवढीच दिली का के अंदर में बैठ कर रहा हूँ, कोतंबीर आने का, पर ये भाई बहुत आराम से दे रहा है. भाई दे दे भाई कोतंबीर जल्दी. भाई कट करके दे. खूप थोडंसं अवघड काम आहे. याला खूप पेशन्स लागतात गाईज. आणि चैतन्याचं ऑलमोस्ट पीठ मळून झालं आहे, ऑलमोस्ट तयार आहे. आता आम्ही याला थापू थोड्या वेळाने. तोपर्यंत मयूर काय करतोय बघू. किचनमधून थोडा आवाज येतोय. मयूर काय करतोय? मित्रांनो, जसं सांगितलं पहिले की मी भेंडी बनवणार आहे. तर भेंडी बनवण्याची तयारी चालू आहे माझी. मी आता सध्या कढईमध्ये तेल गरम करायला टाकलंय, शेंगदाणे भाजून घेतले
शेंगदाणे भाजून घेतले तळण्याऐवजी तर टेस्ट वाढते. तर त्यासाठी मी आता तेल गरम करतोय. तेल पण गरम होत आलं आपलं. त्यात मी आता जिरे मोहरीची फोडणी देणार. तुम्ही बघू शकता आता माझ्याकडे मोहरी आणि मोहरी टाकल्या मी लगेच जिरे घेणार. असं चांगलं असं फ्राय करून घेऊया त्याला. आणि जिरे मोहरी नंतर मी लगेच मिरची पण तळून देतो, म्हणजे तिखटपणा उतरेल त्यात. मिरचीला थोडंसं परतून घ्यायचं आहे, कारण जिरे मोहरी जळायला लागतील. लगेचच आपल्याला कांदा टाकायचा आहे. थोडंसं फ्राय करून घेतो याला. शेंगदाणे मी आता लगेच नाही टाकणार, कांदा परतवल्यानंतर पण टाकू शकतो, कारण त्याला भाजून घेतले. गॅस फुल फ्लेमवरती मी आता फ्राय करतो याला. तर आता मी यात कांदा टाकणार आहे. कांद्याला चांगलं परतवून घेऊ लाल होईपर्यंत, ज्याची टेस्ट भाजीमध्ये एकदम छान येते. तर तुम्ही बघू शकता आपला कांदा ऑलमोस्ट जसा पाहिजे तसा फ्राय झाला आहे. त्यात मी आता आपले भाजलेले शेंगदाणे ॲड करतो. याला थोडं परतून घेऊन नंतर मग मी भेंडी ॲड करेल. आणि तेल मी मुद्दाम कमी घेतलं आहे, कारण मग कोरडी भेंडीमध्ये जास्त तेल झालं की मग ती चांगली लागत नाही. तर मित्रांनो, तोपर्यंत माझा हे फ्राय होईपर्यंत चैतन्याला दाखव वरत तो पीठ मळतोय. चल तर आता चैतन्य काय करतोय बघूया. चैतन्य काय करतोयस? तुंबड़वाला वाला काय होणार आहे नी? इधर से अभी हमें इसे देना है, इससे पैसे आएंगे. चैतन्य, चल त्या बागा बैला मोड आणि आता थालपिठासाठी उंडे कर. ओके. तोपर्यंत मयूर काय करतोय? मयूर, तू भेंडी टाकली का? हो, शेंगदाणे टाकल्यानंतर आणि कांदा फ्राय झाल्यानंतर मी आपली जी चिरलेली भेंडी होती ती ॲड केली आहे. आणि आता याला मस्त मिक्स करून आपण याला थोडा वेळ शिजवूया, म्हणजे भेंडी शिजेल आणि एकदम टेस्टी लागेल. तर आपण भेंडीला मस्त फ्राय करून घेऊया. आणि वरत तोपर्यंत चैतन्याकडनं मीठ घेऊन ये, मीठ टाकायचं राहिलं आपलं. ओके. तर चवीनुसार मीठ टाकूया आपण. तर मित्रांनो आपलं सगळं मटेरियल यात ॲड झालेलं आहे. आता याला लो फ्लेमवरती आपण चांगलं शिजवून घेऊया. त्याला आपण वरतून ताट झाकून ठेवूया आणि एक 5-10 मिनटं त्याला चांगलं शिजून देऊया. तेव्हा आपली भाजी रेडी होईल आणि एकदम टेस्टी लागेल. तोपर्यंत चैतन्य थालीपीठ बनवेल आणि वरत त्याला फिल्म करेल.
तो गाईज सुरू करूया आपण थालीपीठ कापण्यासाठी. तर पूर्ण गोल होईल का नाही माहिती नाही. लेट्स सी. त्याच्यामध्ये होल पण करायचे आहे. ओके बरं. तर थालीपीठ झालेलं आहे आपलं. गॅस पण आपण थोडा फास्ट करूया. तर मित्रांनो, आपलं एक थालीपीठ तयार झालं आहे. चला खाऊन बघूया. खूप गरम आहे. मस्त झालं आहे. आणि हे तिसरं थालीपीठ बनायला सुरू झालं आहे. दुसरं पण बनवून रेडी आहे. आणि चौथं कापणं चालू आहे. गाईस अटेन्शन. कुठं आहे? अरे यार करा ना जायचं. हां उतर जाईल. हेल्प यहाँ पे हो चुका है हमारे तरफ थोड़ा सा. यस क्वाइट. आता करा. ऑइल टाकलं तुम्ही दूर नको करू. काय होतंय मयूर? घातली आहे ना. सही रे. घातली पुढे घातली आहे. ये सही रे. ऑर्डर लगा. मेरा दिल जिस दिल पे फिदा है एक बेवफा है. अरे चैतन्य काय झालं तुला? काय बनवलं? अरे काय बनवलंय? हार्ट बनवला? येस. दिल बनवलं आहे. अरे तोड ना त्याला. का बरं रे? ब्रेकअप झालंय ना. परफेक्ट. अँड द लास्ट वन, द आर्ट अँड द आर्टिस्ट. चलो आहे आपण. हार्ट. आणि हे आमचं रेडी झालं आहे ताट. चैतन्य खाऊन बघ एकदा कसं झालं आहे. अरे शुअर. कसं झालं आहे? Who said boys can't cook? करतोय आपण बनवलेली भेंडी. एकदम छान शिजलेली आहे. आणि त्यात लोणच्यासोबत तर अजून भारी टेस्ट येते आहे. आता मी एकदा टेस्ट करतो. बघू कसं झालं. मस्त झालं आहे. कुरकुरीत झालं.